हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर कालचा भाग तुम्ही पाहिलाच असेल प्रेक्षकांनो, सौभाग्य संग्रामचा अतिशय सुंदर भाग काल दाखवला होता आणि आजचाही भाग तितकाच सुंदर आहे. तर नक्की पहा. तर राणी जी आहे ती आता देवयाईला म्हणत असते की देवयाई, तुला माझी परीक्षाच घ्यायची आहे ना, तर ठीक आहे, मी ही परीक्षा द्यायला तयार आहे. त्यानंतर इकडे मालती असे इंद्राला पडलेलं पाहून तिला पाहवत नाही. ती म्हणत असते की अहो आपला इंद्रा. तर आता ती पुढे जायला लागते. त्यावेळी आबा तिचा हात धरून ठेवतात आणि बोलतात की हे बघ मालती, आता हा प्रश्न फक्त राणीच्या सौभाग्याचा आहे आणि तीच आपल्या इंद्राला बरं करेल आणि माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यानंतर आता राणी आणि इंद्राला असं त्रासात पाहून रत्नाईला खरं तर खूप वाईट वाटत असतं. इंद्रासाठी तिच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलेलं असतं. इकडे राणी अत्यंत भावूक होऊन देवी आईसमोर म्हणत असते की तुला माझं सौभाग्य काहीही करून मला परत मिळवावंच लागेल आणि त्यासाठी मी वाटेल ते करेल. मी माझा जीवही द्यायला तयार होईल, पण माझ्या नवऱ्याला काहीही झालं नाही पाहिजे. तर आता तिच्या लक्षात येतं की जोगटिनीने तिला काय सांगितलं होतं. देवी आईसमोर तिला एवढं काही करावं लागेल आणि त्यासाठी ती तयार होते. राणी देवी आईसमोर एवढा जागर गोंधळ नृत्य एवढं सगळं करते की त्या देवी आईच्या तिच्या हाकेतून देवी आईला तिची हाक ऐकायला जाईल. अशा प्रकारे राणी जीव तोडून देवी आई समोर तिच्या नवऱ्यासाठी तिच्या सौभाग्यासाठी हात पसरत असते. तर तिने तिच्या हातावरती पेटता पेटता कापूर पकडून इथे देवी आई समोर तिने नृत्य केलेलं आहे आणि अगदी बेभान होऊन तिच्या नजरेत फक्त देवी आईच असते आणि ती देवी आई समोर फक्त हेच मागणं मागत असते की काहीही झालं तरी तुला माझं सौभाग्य मला मिळवून द्यावंच लागेल आणि त्यासाठी मी वाटेल ते करणार. माझ्याकडून तू दुसरं काहीही माग, पण मी माझं सौभाग्य तुला कधीही देणार नाही. राणी देवी आईला म्हणते, आई, आज हे अग्नी माझी परीक्षा घेत नाही तर माझं प्रेम सिद्ध करत आहे. जर माझं प्रेम खरं असेल तर ही आग मला जाळणार नाही आणि माझ्या नवऱ्याला तू परत जीवन देशील. राणी एवढ्या जोरजोरात नृत्य करत असते, हात छातीकडे नेत असते. माझं सगळं काही तोच आहे, त्याच्याशिवाय माझं अस्तित्व नाही. त्याचा श्वास थांबला तर माझं आयुष्य संपेल. आगेसमोर उभी राहून ती जोरात म्हणत असते, तू माता आहेस नाही, मुलीचा हा आक्रोश ऐकणार नाहीस का? माझ्या कुंकवाची लाज राख आई, माझ्या संसाराला वाचव. हे बघ, मी तुझ्यासाठी या जळत्या आगीत उभी आहे. माझं शरीर जळलं तरी चालेल, पण त्याचे प्राण वाचव आई, त्याला काहीही होऊ देऊ नको. आई, माझं आयुष्य घे, पण त्याला परत श्वास दे. ही माझी शेवटची विनंती आहे देवी आई. मी तुझ्यासमोर पदर पसरते, हात जोडते, पण त्याला काहीही होऊ देऊ नको. राणी रडत रडत देवी आईसमोर हे मागणं मागत असते. तर देवी आईलाही तिची प्रार्थना ऐकावीच लागणार आहे. कारण राणी जी आहे ती अगदी भावूक आणि वाटेल ते करायला तयार झाली आहे. तिने तलवारीसमोर तिचे हातही पाहिले नाहीत, रक्ताने माखलेले तिचे हात. तिने ज्या प्रकारे देवी आईचा मन जिंकण्याचा प्रयत्न केला, त्याच प्रकारे देवी आई आता प्रसन्न देखील होणार आहे. तर मित्रांनो, खरंच हा प्रसंग खूप पाहण्यासारखा होता. राणीने इतकं छान नृत्य इथं केलेलं आहे आणि एवढा छान अभिनय इथे केलेला आहे. हॅट्स ऑफ हर. तुम्ही जर टी व्हीवरती लाईव्ह पाहिली तर तुम्हालाही खूप आवडला असता हा प्रसंग. तर मित्रांनो, राणी सगळं काही झाल्यानंतर अगदी थकलेली आहे आणि तिथेच पडलेली आहे. तिचे हात पाय पूर्णपणे रक्ताने माखलेले आहेत, कारण ती जळत्या आगीत होती आणि हाताला तिच्या तलवार तिने स्वतः लागून घेतलेली. मालतीने पहिल्यांदा राणीच्या डोळ्यात इंद्राबद्दल एवढं प्रेम पाहिलं आणि ते पाहून मालती थक्क झाली. तर आता इकडे राणीलाही अशा प्रकारचं पडलेलं पाहून सगळेजण चकित होतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आधीच तर इंद्रा बेशुद्ध, त्यात आता राणीही खाली पडलेली. तर आता इकडे देवी समोर जोगटीन बोलते की दिव्याई, अगं जागी हो. एका मुलीने आपल्या नवऱ्यासाठी काय केले तू पण बघ. तर आता ती ही देवीआईकडे प्रार्थना करत असते. इकडे राणी जेव्हा पडते त्यावेळी राणीची आई तिच्याकडे येते, राणीला उठवण्याचा प्रयत्न करते आणि इंद्राकडे लगेच असं मालती आणि इथे आबा येतात आणि दोघांनाही उठवण्याचा प्रयत्न करतात. सगळेजण पाहत असतात, सगळेजण रडू लागतात त्या दोघांसाठी. तर आता इथे इंद्रा आणि राणीला अशा अवस्थेत पडलेलं पाहून विक्रांतला तर खूप आनंद होतो. तो उर्मिलाला आधीच बोलला होता की ह्या इंद्राबरोबर राणी देखील जाईल अशी नाचून नाचून.
तर आता त्याला वाटतं की कदाचित हे खरं होईल आणि इथे यांचा जीव कुणीही वाचू शकणार नाही. तर त्यानंतर आता इथे राणी आणि इंद्राचं रक्त जे आहे ते जवळजवळ एक व्हायला आलेलं असतं. आबा इंद्राबद्दल बोलत असतात की इंद्रा उठ ना, राणी उठ ना, अगं तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे. तर त्यानंतर आता ही जोगटीन हे सगळं पाहत असते. तिला देखील खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर थोड्याच वेळात इथे इंद्रा आणि राणीचं रक्त एक होतं आणि देवी आईच्या डोळ्यातून अक्षरशः प्रकाश चमकतो आणि त्याच वेळी देवी आईने इथे कौल दिलेला आहे. लगेचच इंद्राच्या तोंडून आ असा आवाज येतो आणि इंद्रा शुद्धीवर येतो. देवी आईने दिलेला कौल आता इथे जोगटिनीने पाहिलेला आहे. ज्या प्रकारे इंद्राला शुद्ध आली आहे अचानकच, त्याच वेळी देवी आईने इंद्राला आशीर्वाद दिलेला आहे आणि इंद्रा शुद्धीवर आलेला आहे. हे सगळं पाहून आता सगळेजण चकित होतात. मालती बोलते की हो, आपला इंद्र शुद्धीवर आलाय. हे ऐकताच आबांना खूप आनंद होतो आणि त्यावेळी मालती आणि रत्नाई देखील खूप खुश होतात. आणि त्याच नंतर पहिल्याच शब्दात इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी, राणी कुठे आहे. तर तेवढ्यात जोगटीन बोलते की देवी आई, तू पोरीचं म्हणणं ऐकलंस, तू देवी आई कौल दिलास. पोरीचं नशीब खूप जोरावर आहे, पण देवी आई जिने नवऱ्यासाठी एवढं सगळं केलं, पण तीच आता खाली पडली आहे. देवी आई, तर तूच काहीतरी कर, तूच काहीतरी कर आणि तिच्यासाठी उभी राहा. तर त्यानंतर आता इथे देवी आईला इथे राणीचंही म्हणणं ऐकावंच लागणार आहे आणि हे जोगटिनीला माहीतच असतं. तर तेवढ्यातच इंद्रा जो आहे तो राणी करत राणीपर्यंत पोहोचतो आणि त्यावेळी मालती इंद्राला थांबवण्याचा प्रयत्न करते, कारण इंद्राला धड चालताही येत नसतं. तर त्याचनंतर इंद्रा जो आहे तो हळूहळू करून राणीच्या जवळ जातो आणि राणीला बोलू लागतो की राणी उठ, काय झाले तुला, काय झालं, ही अशी का पडली. तर त्यावेळी इंद्राला त्यानंतर कळतं की जोगटीन बोलते की हिने तिच्या सौभाग्यासाठी काय काय नाही केलं, तिचा जीव पणाला लागला तरीसुद्धा पोरगी थांबली नाही. तर त्यानंतर इंद्राला कळतं की राणीने त्याच्यासाठी एवढं सगळं केले. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी, हे सगळं करायची काय गरज होती तुला, उठ ना राणी उठ. तर त्यावेळी इंद्रा तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता इथे आबा आणि बुवा, राणीची आई सगळेजण रडत असतात राणीसाठी. राणी उठणार, राणी उठणार सगळेजण म्हणत असतात आणि इथे आता इंद्रा राणी राणी करत रडत असतो, परंतु राणी काय शुद्धीवर येत नाही. हे पाहून इंद्रा खूप व्याकुळ झालेला असतो. राणी उठ ना गं, राणी उठ ना, तू अशी नाही पडणार, तू मला सोडून नाही जाऊ शकत. तू मला वचन दिलं होतं ना की आपण दोघं नेहमी एकत्र राहायचं, सोबत राहायचं. तर त्यावेळी इंद्राच्या लक्षात येतं की राणीला पाणी पाजलं पाहिजे. तेवढ्यातच इंद्रा बोलतो की आबा पाणी घेऊन या. आबा लगेचच जाऊन देवी आईचं पाणी घेऊन येतात आणि राणीला ते पाजतात. तर त्यानंतर इंद्राने अक्षरशः डोकं तिच्या तिथे खाली टेकवलं आणि राणी राणी करत रडत राहिला. तर त्याचनंतर देवी आईला तेही पाहवलं नाही. देवी आईने लगेचच राणीला देखील कौल दिला आणि राणीचं जीवन पुन्हा वापस आणलं. तर त्याचनंतर आता इथे इंद्राने राणीचा हात हलताना पाहिला आणि राणीच्या आईनेही हात हलताना पाहिला. तर लगेचच हळूहळू राणीने डोळे उघडले आणि त्यावेळी इंद्रा इतका खुश झाला आणि सगळेजण चकित झाले की राणीला देखील शुद्ध आली. त्यांना आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटलं की देवी आईने खरंच दोघांचंही जीवन वाचवलं. तर त्यावेळी लगेचच जोगटीन बोलते की खरंच पोरीने करून दाखवलं. 5 वर्षांपूर्वी जे झालं होतं ते या पोरीने आज करून दाखवलं. खरंच पोरीने खूप पुण्य केलं होतं, जं की तिच्या नवऱ्याचं जीवन, जसं सतीसारखं सतीने कसं सत्यवानाचं जीवन वाचवलं होतं, त्याचप्रमाणे राणीनेही तिच्या नवऱ्याचं जीवन तर वाचवलंच, पण स्वतःचं आयुष्यही देवीकडून हिरावून आणलं. तर त्याचनंतर आता इथे जोगटीन बोलू लागते की 5 वर्षांपूर्वी जे घडलं ते आज घडलं. खूप चमत्कार झाला आणि हे सगळं ह्या पोरीमुळे झालंय. खूप नशीबवान आहे ही पोरगी. तर त्यानंतर इंद्रा आणि राणी असे शुद्धीत आलेले पाहून विक्रांतचं आणि उर्मिलाचं जळफळाट होतो. त्यांना वाटतं की गेले होते एकदाचे आणि आता पुन्हा यांना झेलावं लागेल. तर आता मालती आणि आबा हे दोघेही जण आनंदी तर असतातच. आणि त्यानंतर इकडे इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की राणी, तू मला असं कधीच सोडून जाणार नाहीस. तर त्यावेळी राणी बोलते की सर, तुम्हीही मला कधीच असं सोडून जायचं नाही. तर आता दोघांचं बोलणं चालू राहतं. तेवढ्या तिथे गुरुजी येतात आणि बोलतात की चला आता सगळं काही ठीक झालं आहे, आपण आरती करून घेऊयात. तर त्यानंतर इथे आबा बोलतात की हो गुरुजी. तेवढ्यातच विक्रांत पुढे येतो आणि बोलतो की चला आरतीचा मान आपला आहे आणि आपणच आरती करायची आहे.
राणी आणि इंद्रा दोघेही जण बोलतच असतात, पण तेवढ्यातच विक्रांत हे सगळं बोलतो आणि राणीचं लक्ष विक्रांतकडे जातं आणि तिच्या सगळं काही लक्षात येतं की हे सगळं विक्रांतनेच केलेलं. कारण त्याने चॅलेंज दिलं होतं की जर तुझ्या नवऱ्याला तू वाचवलंस तर तू खरी श्री म्हणतेस ना स्वतःला, तर तू वाचूनच दाखव. इंद्रा आणि राणी दोघेही एकमेकांसाठी खूप खुश होतात आणि त्यानंतर इकडे रत्नाई तिच्या नवऱ्याकडे येते आणि बोलते की मला सांगा, इंद्राला मारण्याचा प्लॅन तुमचाच होता ना? तर त्यावेळी तो बोलतो की तू काय वेडी झाली आहेस काय, आणि हे इथे बोलू नकोस, गप्प राहा, तोंडाला जरा आवर घाल. तर त्यानंतर आता इथे ही जी रत्ना जी आहे ती लगेचच विक्रांतकडे जाते आणि विक्रांतला जाब विचारू लागते की मला खरं सांग, तूच इंद्राचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास ना? तर त्यावेळी हा विक्रांत जो आहे तो बोलतो की आई, तू हे काय बोलतेस, तुला कळतंय का, आणि मी का जीव घेईन त्याचा? हे बघ, इथे असल्या काही बोलू नको, तू गप्प राहा. त्यानंतर त्याने आईचं तोंडही बंद केलेलं आहे आणि तेवढ्यातच इथे गुरुजी पुन्हा येतात आणि बोलतात की चला आता आपल्याला जास्त उशीर करून चालणार नाही, आपण एकदा आरती करून घेऊयात. तर त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की हो गुरुजी. आणि त्याचनंतर आता विक्रांत पुढे येतो आणि बोलतो की चला आरतीचा मान आमचा आहे. तर त्यानंतर आबा बोलतात की आता तुझं खूप ऐकून घेतलं, पण आता नाही हां, आता हा आरतीचा मान इंद्र आणि राणीचाच असणार आहे आणि तुला काय करायचं आहे ना ते करून घे, आबा इथे ठामपणे बोलतात. आणि त्यानंतर विक्रांतला इथे काहीही बोलता येत नाही. गावकरी देखील बोलू लागतात की अशा जीव घेणाऱ्या माणसाच्या हातून आरती नाही झाली पाहिजे, आम्हाला माहीत आहे या सगळ्या मागे फक्त हेच असतील. आणि तेवढ्यात रतनही बोलतो हो, या सगळ्याला कारणीभूत हेच आहेत. तर आता राणी उठते आणि राणी जी आहे ती पुढे येऊ लागते. तर आता इथे मला तीही बोलते की हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे. आणि आबाही बोलतात की हो, तू जास्त काही सांगायची गरज नाही आहे, हे कोणी केलं आहे आणि कसं केलं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे तू गप्पच राहा आणि आम्हाला जास्त बोलायला लावू नकोस. तू काय माणूस आहे आणि तू कशा गोष्टीसाठी कोणत्या थराला जाऊ शकतोस हे आम्हाला चांगलंच कळालं आहे. तर त्यावेळी रतन बोलतो की तू इंदिरा सरांचा जीव घ्यायला निघालास, आता तुला काय आम्ही सोडणार नाही. तर त्यावेळी आता इथे दुसरे जे काही गावकरी आहेत ते बोलतात की अशा माणसाला ही जिम्मेदारी द्यायचीच नाही आहे, अशा माणसाला ज्याने स्वतःच्या काकाची प्रॉपर्टी हिसकावून घेतली आणि आता त्यांचा जीवही घ्यायला निघालाय. तर आता इथे लोक खूप काही बोलू लागतात आणि तेवढ्यातच इथे हा जो विक्रांत आहे तो रतनवरती हात उचलायला लागतो आणि तेवढ्यातच राणी पुढे जाते आणि लगेचच त्या विक्रांतचा हात पकडते आणि बोलते की हे सगळं कोणी केलंय हे मला माहिती नाही आहे का? ते चॅलेंज जे दिलं होतं ते हरलात ना तुम्ही? मला चॅलेंज दिलं होतं की मी माझ्या नवऱ्यासाठी काहीच करू शकणार नाही, पण पाहिलंच ना, एक स्त्री कधीही आपल्या सौभाग्यासाठी काहीही करू शकते. आणि आज तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहिलंच असेल की मी माझं सौभाग्य परत मिळवलं आहे. आणि त्यामुळे कधीही एखाद्या स्त्रीची परीक्षा घ्यायची नाही, तिचा अंत पाहायचा नाही, समजलं? ती काहीही करू शकते स्वतःच्या सौभाग्यासाठी. तर आता इकडे राणी बोलते की आणि मला चांगलंच ठाऊक आहे, ते जे चॅलेंज दिलं होतं ते तुम्हाला पूर्ण करता आलं नाही ना, त्यामुळे आज तुमची ही अवस्था झाली आहे ना, बरोबर ना? तर आता इथे सगळेजण बोलतात की हो, या सगळ्याला जिम्मेदार फक्त हा विक्रांतच आहे. तर राणी बोलते की हो, हे सगळं फक्त यांनीच केलंय. तर आता विक्रांत बोलतो की हे असे बिनबुडाचे आरोप माझ्यावर लावायचे नाही हा, मी काहीही केलं नाहीये आणि मी कुणाचाही जीव घ्यायला पाहिलेलं नाहीये. तर आता इथे हा विक्रांत बोलतो की हे सगळं फक्त तो आरतीचा मान मिळवण्यासाठी चाललंय ना तुमचं? ठीक आहे, घेऊन टाका तो आरतीचा मान, पण माझ्यावरती असे बिनबुडाचे आरोप लावू नका, मी कुणाचाही जीव घ्यायला निघालेलो नाहीये. तर राणी बोलते की ठीक आहे, मी पुराव्यानिशी सगळं काही सिद्ध करेल. पण सर, तुम्हाला आठवतंय का, तुम्हाला कोणत्या गुंडांनी घेऊन गेले होते, कुणी किडनॅप केलं होतं? तुम्हाला एखाद्याचा चेहरा तरी आठवतोय का? राणी बोलते की सर, एकदा आठवण्याचा प्रयत्न करा. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही, मला राणी कुणाचाही चेहरा आठवत नाही. तर आता विक्रांत बोलतो की हे बघ, मी हे काही केलंच नाही आहे, त्यामुळे कोणी मला याच्यात ओढू नका, चल उर्मिला, असं म्हणत उर्मिलाला घेऊन तो तिथून पळ काढतो. कारण त्याला माहीत आहे आता जर मी इथे पकडलं गेलो तर माझं काहीच खरं होणार नाही. तर त्याचनंतर तो विक्रांत जो आहे तो उर्मिलाला घेऊन तिथून निघून जातो. पण उर्मिला जी आहे ती नाराज होते, कारण तिला तो आरतीचा मान हवा असतो, पण विक्रांतच्या म्हणण्यामुळे तिलाही तिथून जावं लागतं. तर रतन बोलतो की हा बघा, हा पळकुटा कसा पळून गेलाय, घाबरलाय आणि हे सगळं त्यानेच केलंय बरं का. तर त्यानंतर
आता गावकऱ्यांना कळतं की हो, या मागचं कारण जो आहे तो फक्त विक्रांत आहे आणि त्यानेच यांचा जीव घ्यायला बघितलेला आहे. तर त्यानंतर आता इथे जोगटीन बोलते की हो, अगदी बरोबर, ह्या आरतीचा मान फक्त या पोरांनाच मिळाला पाहिजे. तर आबा बोलतात की हो, इंद्रा आणि राणी तुम्ही दोघेही जण पुढे व्हा आणि आरती करायला तयार राहा. तर त्यानंतर हळूहळू इंद्रा आणि राणी एकमेकांचा हात पकडत पुढे पुढे चाललेले असतात. राणीला धड चालताही येत नसतं. त्यानंतर इकडे विक्रांत कोणाला तरी फोनवरती सांगत असतो, काहीही झालं तरी त्या दोघांचा जीव हा गेलाच पाहिजे. तर त्यानंतर पुढील भागात इकडे हा जो दादासाहेब आहे नकली, तो विक्रांतला विचारत असतो की कल्लम्मा कुठे आहे. तर त्यावेळी विक्रांत सांगत नाही आणि त्यानंतर तो बोलतो की आता मी सगळं काही खरं इंद्रा, राणी आणि आबांना सांगणार आहे, कारण तू कलमाला कुठेतरी लपवलं आहेस. त्यानंतर कलमासाठी दादासाहेब सगळं काही नकली दादासाहेब खऱ्या दादासाहेबांबद्दल सांगायला निघतात. तर पुढील भागात इकडे बुवा जे आहे ते राणीचं कौतुक करत असतात की पोरी, खरंच तू करून दाखवलंस. आजपर्यंत कोणालाही ते करता आलं नाही, पण तू करून दाखवलंस. त्यावेळी इंद्रा बोलतो की हो राणी, खरंच एक स्त्री काहीही करू शकते आणि आज ते तू सिद्ध केलं आहेस. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.